26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार। मानधनवाढ आहे की आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत, ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे। त्या हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली 25, 26 आणि 29 तारखेला। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल। पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। त्रुटीनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4500चा लाभ वितरित झालाय। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं। ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे। ही योजना बंद करण्याचं कुठलंही उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचं नाही आणि चांगल्यारीत्या महिलांना सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आहे, ती अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। आता 26 तारखेपासून लाडक्या बहिणींना खात्यावरती जी रक्कम आहे ती मिळायला देखील सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही। 2 महिन्यांचा एकत्रित लाभ आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे।